जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो। तर आता 29 जूनला दादांनी अंतरवाली सराटीला आपल्या मराठा समाजाची बैठक ठेवलेली आहे। तर तिथं सगळ्यांनी यायचं आणि जे जे आपल्यासोबत सरकारने महागून जो अन्याय केला ना तो आपण लक्षात ठेवायचा। लाठी हल्ला असेल किंवा आपली म्हातारी कोतारी माणसं सोबत नाही तर त्यांच्यावर गोळ्या झालं तर आपल्या बांधवांनी आरक्षणासाठी किती जणांनी आपले जीवदान दिलं किंवा आपल्यावर फडणवीसनं कसा गनिमी कावा केला, ती सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपलं रक्त सळसळत आहे, छत्रपती शिवरायांचं रक्त आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या अंगात रक्त आहे। आपल्याला महागार नाही, आपल्याला फक्त आपल्या हक्काचं आरक्षण घ्यायचंय। आणि आता ही आरपारची लढाई आहे। घरी कितीही महत्त्वाचं काम असू द्या पण 29 जूनला तुम्ही 100% अंतरवालीला या, कारण की आपल्या ह्या आरक्षणापेक्षा दुसरं महत्त्वाचं आपल्यासाठी कोणतंच काम नाही। कारण की आपल्या ह्या पिढी आपल्या समाजाचं कल्याण होणार आहे। त्याच्यामुळं प्रत्येकानं 29 जूनला अंतरवालीला 100% यायचं म्हणजे यायचं। त्याच्यामुळं दादानी अगोदर 1 महिना आपल्याला सगळ्याला सांगून ठेवलंय की आपण कामाचं नियोजन लावलं पाहिजे आणि त्या दिवशी 100% आपण सुट्टी घेतली पाहिजे। आणि ज्यांना शक्य होते मुंबईला येण्यासाठी त्यांनी सुद्धा मुंबईला यावं। आणि राहण्याची जरी त्यांना ही नसेल तर राहणं शक्य नसेल त्यांनी 2 दिवस का होईना पण दादांना वाट लावण्यासाठी आपण सगळ्यांनी जाऊया आणि तिथं वाट लावून येऊया। आणि ही की कसं ही सरकार आपल्याला देत नाही आरक्षण ते आपण बघायचं आहे। आता आरपारची लढाई आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता दादा माघार येणार नाहीत। आपल्याला असं नेतृत्व मिळाले नंतर पुन्हा ही असं नेतृत्व कधीच भेटणार नाही, ही माझ्या समाजानं लक्षात घ्यावं। ही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे माझ्या बांधवांनो। कारण की हे असं नेतृत्व गमावण्यासाठी सरकार कोणतीही हालचाल करू शकते। आणि जर ज्यावेळेस आता दादांनी उपोषण तिथं केलं मुंबईला गेल्याच्या नंतर तर आपल्याला त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे। कारण की सरकार बघणार आहे किती गर्दी होती किती नाही। जर सरकारने नाहीच त्याच्यावर काही विचार केला तरी आपल्याला टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय पर्याय नाही। कारण की शिवरायांच्या पण काळात अनाजी पंतानं फक्त मधी केलं आणि आपल्या संभाजी महाराजांवर कोणती वेळ त्यांनी आणून ठेवली हे आपल्याला सगळ्यांना इतिहास तो पण माहिती आहे। तर शेवट अखेर अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं। तर आपल्याला सुद्धा जर दादांच्या जीवाला काही तसं दगाबाजी करण्याचा किंवा त्यांनी नाही लवकर निर्णय घेतला तरी सरकारला सुद्धा आपल्या पायाखाली आपण घेतल्याशिवाय राहायचं नाही। ह्या हिशोबाने आपण सगळ्यांनी जायचं। दादा म्हणतात लाख जगावे, लाखासाठी 1 मेलं तरी काही हरकत नाही, पण आपण विचार करायचा 1,00,000 मेले तर चालतील पण लाखाला जगविणारा पोशिंदा जगला पाहिजे। ह्या विचारानं आपण ठामपणे निर्णय घ्यायचा आणि 29 जूनला अंतरवालीला पण यायचं आणि 29 ऑगस्टला मुंबईला पण यायचं। जय जिजाऊ जय शिवराय। पण एक लक्षात ठेवा की 29 जून आपल्याला अंतरवाली गाठायची आहे।